पुढं वर वर कोणला टाकायचं एवढं क्लिअर करते ना तिथे पाणी निचळ झालं बघा. हा केला मी. नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्क न्यूज. मालेगाव महानगरपालिकेची पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन लिकेज, लाखो लिटर पाणी शेतात, शेतीमधील कांद्यांचे नुकसान, शेतातील माती गली वाहून, भर उन्हाळ्यात जनतेला 2 दिवसात पाणी, लाखो लिटर पाणी वाया, मनपाचे इकडे लक्ष नाही. मालेगाव गिरणा डॅम येथून मालेगावसाठी पाणी पुरवठा करणारी महानगरपालिकेची पाईपलाईन लिकेज, मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. दहिवाड परिसरातील विलास पंढरीनाथ जगताप व बारकू नागू जगताप या शेतकऱ्यांच्या जमिनीतून गेलेली मोठी पाईपलाईन ही रात्री 12 वाजेच्या सुमारास लिकेज, 4 वाजेपर्यंत पिण्याचे पाणी गेले वाया. मालेगाव महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्याने वरील शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतात पाणी शिरल्याने संपूर्ण शेतातील कांद्यांचे नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांच्या शेतातील काळी माती वाहून गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर उपोषण करू असे शेतकरी बोलत होते. त्या शेतकऱ्यांनी ही माहिती आमची प्रतिनिधी सचिनशी संवाद साधला असता ही माहिती समोर आली. गट नंबर 150-1 आणि 150-2 असे 2 गट नंबर. या गट नंबर जवळील मालेगाव महानगरपालिकेसाठी पाणी पुरवठा करत असणारी पाईपलाईन रात्री 12च्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये याचे पाण्याची लिकेज झालं, म्हणजे पाईपलाईन फुटली. आणि ही पाईपलाईन फुटल्यानंतर आम्ही ती बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घ्यावे लागले, कारण आमच्या इकडे होणारं नुकसान आणि ती रात्रीचा वेळ, आणि रात्रीच्या वेळेमध्ये आम्ही ज्यावेळेस सबस्टेशनला ही बातमी घेऊन गेलो की आमच्या शेताजवळ ती पाईपलाईन मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गाळ हा बाजूलाच शेतामध्ये लावलेले कांदे त्यांच्यामध्ये जात होता, परंतु सबस्टेशनने सुद्धा आम्हाला पाईपलाईन बंद करण्यास, लाईट बंद करण्यासाठी नकार दिला. आणि ऑपरेटर तिथे जे गिरणा डॅमवरती ऑपरेटर आहे त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितलं, परंतु तिथंच संपर्क केल्यानंतर सुद्धा ते बंद करण्यास होकार देत नव्हते. ते आमच्याकडे एव्हिडन्स मागत होते. मग आम्ही त्यांना व्हिडिओ शूटिंग आणि काही फोटोग्राफ पाठवले, तेव्हा त्यांनी पाईपलाईन बंद केली, परंतु तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. आणि म्हणून हे जे नुकसान झालं, या नुकसानची कुठेतरी भरपाई दिली गेली पाहिजे. आणि ही जी पाईपलाईन आहे ही जमिनीमधून गेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथं दाब पडतो, आणि हा दाब पडत असल्यामुळे ह्या अशा घटना होत असतात. म्हणून महानगरपालिकेला एक विनंती आहे की त्यांनी आजूबाजूला एअरवॉल काढावा आणि त्याच्यातून एअरवॉल लीक होणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि जे शेतकऱ्यांचं आमचं नुकसान झालंय ती नुकसान भरपाई द्यावी हीच शासनाला कळकळी. नाव सांगा. माझे नाव जगताप विलास पंढरीनाथ, राहणार दहिवाड, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. रात्री मालेगावसाठी महानगरपालिकेसाठी मोठी पाईपलाईन गिरणा डॅम ते मालेगाव महानगरपालिका झाली. तर मग रात्री 12च्या सुमारास मालेगाव महानगरपालिकेला जाणारं पाणी ही विलास पंढरीनाथ जगताप गट नंबर 149-1-2 मध्ये फुटलेली.
तर ते पाणी रात्री 12 वाजेपासून तर पहाटे 3:30-4 वाजेपासून चालू होतं. तर माझ्या शेतात तिथं जमीन खरडी गेली. त्यानंतर माझ्या मागे तुम्हाला तर दिसतच आहे कांद्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काढणीच्या वेळेस आलेला आहे कांदा. पूर्ण कांद्यामध्ये माती पाणी साचलेलं आहे. याची भरपाई आता शासन करेल का तहसीलदार ऑफिस करेल का प्रांत ऑफिस करेल, याच्यासाठी आता आम्हाला न्याय कोण देणार आणि याचा मोबदला कोण देणार, याच्यासाठी नाही कोणी दिलं तर आम्ही या जागेवरती उपोषणाला बसू आणि महानगरपालिका आणि मालेगाव शहरासाठी आम्ही इथून पाणी जाऊ दिलं जाणार नाही. ज्यावेळेस इथून पाईपलाईन झालेली आहे कोणाला म्हणजे याची भरपाई पण दिलेली नाही की बुवा याच्या अगोदरच्या काळात बुवा कोणाला काही मिळालं असेल बुवा असं पण नाही. भरपाई आम्हाला आता दिल्याशिवाय आता आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान झाले, कोणाच्या विहिरीत गाळ गेलेलं आहे, कुणाच्या बांध फुटलेले, आता याची भरपाई कोण करणार. किती वाजल्या सुमारास झाली घटना? ही रात्री 12 वाजेच्या सुमारास झाली. असं किती शेतकऱ्यांचं झाले का तुमचं झाले नुकसान? शेतकऱ्याचे 3-4 शेतकऱ्यांचं आजूबाजूला नुकसान झाले. असं अधिकाऱ्यांना फोन लावला तुम्ही रात्री? अधिकाऱ्यांना फोन लावलेला होता पण अधिकारी म्हणायचे आम्ही लाईट बंद करणार नाही. मग हा त्याला सांगायचा, तो याला सांगायचा. मग त्यांनी फोन केले. फोन केल्यानंतर आम्हाला म्हटले अजून परत तुम्ही शूटिंग काढा, आम्हाला शूटिंग टाका. म्हणजे इकडे माणसं मरले तरी चालेल पण यांना कोणाची गरज नाही. पण फोन पण उचलत नाही. मग हे अधिकारी फक्त फुकटचाच पगार घेता का? रात्रीच्या वेळेस यांनी इथं लक्ष दिले पाहिजे, रस्ते बनवले म्हणजे या रस्त्याने पाणी केली पाहिजे आणि ती अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे मुळात, म्हणजे ती कोणाला न दिसणारी अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे. तर तिच्यासाठी यांनी सगळे वाल बंद करून ठेवलेले, हवा निघत नाही, पाणी निघत नाही. तर अशा जमिनींचे नुकसान झाले. आता उद्या भविष्यात समजा गावापाशी पाईपलाईन फुटली, गावात काही एखादी घर पडलं किंवा गावात नुकसान झाले, याला जिम्मेदार कोण राहणार?